दरवर्षीप्रमाणे यंदाही संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखी श्री क्षेत्र पंढरपूरकडे मार्गस्थ होणार असून ही परंपरा खूप मोठी आहे. वारकरी परंपरा ही संपूर्ण विश्वामध्ये विलक्षण असून वैभवशाली आहे. याचाच एक भाग म्हणजे माघवारी असून ती निष्ठेने सांभाळली जाते. 200 वर्षांपेक्षा जास्त काळ झाला तरी वारी परंपरा तशीच टिकून आहे. सोलापूर शहरातील 33 व परिसरातील 25 दिंडी आणि 50 भजनी मंडळ या सर्वांच्या उपस्थितीमध्ये 24 जानेवारी रोजी दुपारी 3 वाजता संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे पूजन, निळोबा जांभळे महाराज, सुमंत शेळके व संत तुकाराम महाराज पालखीचे पूजन पांडुरंग जगताप, नामदेव रणदिवे, भूषण जाधव यांच्या हस्ते केले जाणार असून पद्मशाली ज्ञाती संस्था सोलापूरचे अध्यक्ष सुरेश फलमारी यांच्याकडून सर्व विणेकरी महाराजांचा सन्मान केला जाणार आहे. नित्य नियमाने भजन करून प्रस्थान केले जाईल. हा पालखी सोहळा ज्ञानोबा तुकाराम भजन करत नॉर्थ कोट प्रशाला मैदान, पार्क चौक, सोलापूर येथे पोहोचेल. त्यानंतर अखिल भाविक वारकरी मंडळाकडून प्रदेशाध्यक्ष ज्योतिराम चांगभले, राष्ट्रीय सचिव बळीराम जांभळे, शहराध्यक्ष संजय पवार, प्रदेश सचिव मोहन शेळके इत्यादी पदाधिकारी गोल रिंगण लावून घेतले जाईल. नामदेव पुलगम, विष्णुपंत मोरे महाराज व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते अश्वपूजन व गणेश भंडारे, गजानन जगताप यांचा सन्मान केला जाणार आहे. संपूर्ण सोहळा सुधाकर इंगळे महाराज, राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाने संपन्न होणार असून यासाठी जिल्हा अध्यक्ष बंडोपंत कुलकर्णी, प्रदेश उपाध्यक्ष किसन कापसे, उपाध्यक्ष सचिन गायकवाड आणि संघटक तानाजी बेलेराव, कुमार गायकवाड इत्यादी पदाधिकारी परिश्रम घेत आहेत. माघवारी पालखी सोहळ्यातील भव्य रिंगण सोहळा येणाऱ्या 24 जानेवारी रोजी दुपारी 4:30 वाजता नार्थकोड प्रशाला मैदान सोलापूर या ठिकाणी अखिल भाविक वारकरी मंडळ यांच्या संयोजनातून संपन्न होत आहे. तेव्हा या रिंगण सोहळ्याला संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखी पूजन होऊन अश्वाच्या पूजनाने प्रारंभ होणार आहे. परिसरातील सर्वच भाविकांना आपल्या माध्यमातून आवाहन करतो की जास्तीत जास्त भाविकांनी उपस्थित राहून सहकार्य करावं ही विनंती.